नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्रवाचा आजचा इंटरेस्टिंग आणि ट्विस्ट न भरलेला असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे अंजली अर्णवला ओवाळायला औक्षण करायला खाली वागतेच, पण तोपर्यंत ना अर्णवचा फोन वाजतो इथे. आणि त्यामुळे होतं काय, हळदीचा विधी सुरूच होत नाही. अर्णव एकदा अंजलीकडे बघतो आणि म्हणतो, ताई 1 मिनिट हा. आणि मग तो फोन उचलायला उठतो, सगळ्यांकडे बघतो, एक्सक्यूज मी असं म्हणून सांगतो. बाकीचे सगळे ओरडत असतात, अर्णव कुठे निघालास. लावण्या म्हणते, ए यार पण ना. अर्णव कोणाकडेही लक्ष न देता तिथनं बाहेर येतो. अंजली बिचारी टेन्शन न बघते बघा सगळे. आणि मग आता प्रेक्षकांनो तुम्हाला कळेल फोन कोणाचा आलाय ते. तर मामाचा फोन आलाय. मामा फोन करून सांगतो, अर्णव इकडे खूप मोठी गडबड झाली. मी आता ईश्वरीच्या घराच्या बाहेरून बोलतोय. तो थोड्याच वेळापूर्वी राजेश ईश्वरीला घेऊन आमगावला गेलाय देवदर्शनासाठी. आणि व्हॉट असं इकडे अर्णव म्हणतो. आणि मामा सांगतो तिकडे त्याचं कुलदैवत आहे म्हणे. तर मामा काहीतरी हे टेरिबली रॉंग आहे असं इकडे अर्णव म्हणत असत. आता प्रेक्षकांनो बिचारी ईश्वरी एकटी सापडले त्याच्या जाळ्यात. आणि आता नेमका तू कार्यक्रमात अडकलायस याची त्याला खात्री करूनच त्याने हा सगळा डाव टाकलेला दिसतोय. तू काळजी करू नकोस, मी बघतो काय ते. तर अर्णव म्हणतो, आता नाही मामा मी बघतो काय करायचं ते. तर अर्णवला मामा विचारतात, तू कसं करणार आहेस मला सांग, आज तुझी हळद आहे ना, तू घराच्या बाहेर कसा पडणार. तर अर्णव म्हणतो, मामा मी सिंदूरला वाचवण्यापेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही असं सांगतो. आय विल हँडल दिस, डोंट वरी असं म्हणतो. तर फोन कट करून टाकतो. आणि मग प्रेक्षकांना आता अर्णव बघा परत काय सांगतोय ते. अर्णव येतो सगळ्यांच्या मध्ये आणि म्हणतो, मला जावं लागेल प्लीज, आपण हे सगळं नंतर कंटिन्यू करू. तर प्रेक्षकांना इकडे चिंटू म्हणत आजी आडवी येते आणि म्हणते, आज लग्नाची हळद सोडून तू जाणार असं विचारते इकडे अर्णवला. आणि म्हणते, सांगून ठेवते कुठेही जायचं नाहीये. तर आकाश म्हणत असतो, दादा अरे इफ एनिथिंग अर्जंट तर मी जातो, यू प्लीज कॅरी ऑन हिअर. तर आकाश तू जाऊन नाही चालणार आहे, मलाच जावं लागेल आजी, इट्स अर्जंट. तर व्हॉट आर यू सेईंग असं म्हणत लावण्य येते. तर लगेच ना इकडे वल्लरी पण बोलायला चालू करते आणि म्हणते, अर्णव अरे स्वतःच्या लग्नाच्या हळदी समारंभातून जाण्या इतकं काय अर्जंट काम आलंय. एक फोन कॉल येतो काय आणि तू जातोस काय, हे सगळं काय चाललंय. तर मामी मामी प्लीज मी सगळं एक्सप्लेन नाही करू शकत, आय विल हॅव टू गो असं तो म्हणतो. तर लगेच आजी म्हणते, अर्णव तुला शेवटचं सांगून ठेवते, हळदीचा कार्यक्रम सोडून तू कुठेही जायचं नाहीस. तर अर्णव म्हणतो, आजी प्लीज हे बघ, प्लीज तुझ्या आनंदासाठी मी हे सगळं काही करायला तयार झालोय ना, रेडी झालोय ना, पण आय एम प्रॉमिस की मी परत येईन. कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे असं म्हणत ना अर्णव तिकडनं लिटरली बाहेर पडतो. तर लावण्या ए आर ए आर असं म्हणत त्याच्या मागे मागे ना धावत येते. आता पुढे काय घडणार बघूया आपण. स्वतःची हळद सोडून कसा काय जाऊ शकतो असा लावण्याचा आता तिळपापड होतोय, अंगाचा राग राग येतोय तिला असा भरपूर. आणि प्रेक्षकांनो तिला असं बोलता पण येत नाही, इतक्या तिला राग आलेला आहे. आता प्रेक्षकांनो बघा हा पुढे. इथे ना अर्णव आणि ईश्वरी एका चहाच्या टपरीवर थांबले. चहा चांगला आहे ना ईश्वरीजी असं राकेश विचारतो. तर ईश्वरी हो बढिया असं म्हणते. आणि मग म्हणते, राकेशजी अहो तुम्ही बाईक खूप फास्ट चालवता हो असं म्हणते. तर राकेश म्हणतो, हो सॉरी, हो का ईश्वरीजी, सॉरी मला कळलंही नाही. आणि मग म्हणतो, मनातल्या इच्छा पूर्ण होत असतील ना तर वेग कसा वाढतो कळतच नाही. तर ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते. तर राकेश म्हणतो, तुम्ही घट्ट धरून बसा, मला नीट नाही मी तुम्हाला, काळजी नका करू असं सगळं चाललंय. तोपर्यंत प्रेक्षकांनो राकेशचा फोन वाजतोय. आणि हा राकेश बघा किती हुशार दाखवला. अर्णव त्याला फोन करतोय आणि त्याला वाटते की तिथं नाहीये म्हणून तो फोन कट करत असेल म्हणून फोन कट करतो बरं का. तो अर्णव त्याला इकडे गाडीतनं फोन करतोय आणि सारखा सारखा फोन करतोय. तर इथे राकेश मनामध्ये काय म्हणतोय बघा, अर्णवचा फोन, याची तर आज हळद आहे ना, तर झाली असेल हळद, किंवा की माझी आठवण येते याला, किंवा माझी ती बावळट बायको आठवण काढते म्हणून हा फोन करतोय मला. पण आज नाही, आजचा दिवस फक्त मी आणि माझी इंदोरी जिलबी असं म्हणून ना राकेश तो फोन परत एकदा कट करून टाकतो. आणि ईश्वरीकडे असा बघतो. तर ईश्वरीकडे काय म्हणते बघा, राकेशजी अहो हे मॅप वरती 2 टेकडी इथनं कुठं लांब दिसतंय हो, नाही म्हणजे रस्ताही काहीतरी गलत वाटतोय असं ईश्वरीता म्हणते. आणि म्हणते, आपण नक्की 2 टेकडीला चाललोय ना. तर लगेच राकेश म्हणतो, नाही नाही आपण 2 टेकडीला नाही, सोन टेकडीला चाललोय. तुम्ही 2 टेकडी ऐकलत का काय तुम्ही ईश्वरीजी असं म्हणत राकेश असतो. तर लगेच 2 टेकडी, कदाचित चुकीचं ऐकलं असेल मी असं ईश्वरी म्हणते. तर आता चहा पिऊन झाला आणि राकेशची नजर बघा आणि म्हणतो, सोन टेकडीला आहे आमचं कुलदैवत, सॉरी आता आपलं कुलदैवत असं म्हणतो लगेच. आणि मग म्हणतो, बरं झालाय का तुमचा चहा पिऊन, तर निघूया का आपण असं विचारतो. तर आणा कप देतो, ठेवतो म्हणून कप घेतो तिच्याकडून. प्रेक्षकांना बघा कसा डाव चाललाय याचा, सांगतोय एक आणि करतोय एक. तर तिकडे अर्णव सुद्धा जोरात गाडी घेऊन निघालाय स्पीडनं. तर प्रेक्षकांना इकडे घरामध्ये ना आजीकडे अविनाशला ओरडते आणि म्हणते, तुझी फूस आहे ना त्याला अविनाश, म्हणजे तू फूस लावलेस म्हणून हा चिंटू असा घरातून बेताल वाटतो, कुठे गेला का गेला
काही सांगितलेलं नाही, काहीच कळायला मार्ग नाही असं म्हणत नाही. इकडे आजी अविनाशला ओरडत असतात. तर आजी रिसेंटली असंच चाललंय, वियर्ड वागतोय तो असं लगेच आकाश पण म्हणतो. तर लगेच एरवीचं ठीक आहे, पण स्वतःच्या हळदीचा कार्यक्रम टाकून असं कोणी जातं का असं म्हणत नाही. इकडे वल्लरी पण ओरडत असते. ती लावण्याकडे बघून म्हणते, हिच्या मनाचा कोणी विचार तरी केलाय का? आता अविनाश मामा कसे गप्प बसलेत बघा, सगळ्या बाजूने अविनाशला ओरडतायत. तर लगेच अविनाश मला हा सांग काय प्रकार आहे नक्की असं म्हणत आजी विचारते. तर अविनाश काय म्हणतो बघा, मी ईश्वरीकडे अर्णवच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेलो होतो असं सांगितल्यानंतर ना लावण्या डोळे पुसता पुसता अशी एकदम बघायला लागते. आणि अंजली बिंजली सगळ्याच. वल्लरी एकदम उठून म्हणते, घ्या आता आता बघा वल्लरी कशी बोलते ते, हा आणखीन कहर असं म्हणते. तर अविनाश मामा तिला म्हणतात, यात काय कहर आहे आणखी, मला सांग. ईश्वरीला अर्णवच्या लग्नाचं आमंत्रण दिलं, यात काय चुकलं असं विचारतात लगेच ते. आणि मग प्रेक्षकांना आजी म्हणतात, ते जाऊ दे सगळं, तिथं काही घडलं का? तर अविनाश मामा म्हणतात, घडलं काहीच नाही तिथे असं म्हणतात. तिकडे गेल्यानंतर मला कळलं की ईश्वरी कुठेतरी बाहेर गेलीये. आणि तर लगेच आजी विचारतात, आणि काय? तर अविनाश मामा म्हणतो, काहीच नाही, लग्न तोंडावर आलेलं असताना ईश्वरी असं बाहेर कुठे गेलीये म्हणून मी त्यांना विचारलं. तर तर आजी म्हणतात, ते जाऊ दे, ती कुठं का जाईना, काय संबंध आहे आपला असं विचारतात लगेच. आणि म्हणतात, चिंटू कुठे आहे ते सांग असं आजी ओरडून विचारतात बरं का. आणि मग प्रेक्षकांना आजी म्हणतात, तुला तो काही म्हणाला का असं विचारतात अविनाश मामाला. आणि म्हणतात, जाताना असंही म्हणाला की कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे, काय समजायचं याचा अर्थ? तर अविनाश मामा म्हणतात, त्याच्या समोर तुम्ही सगळे होतात ना, तर तो गेल्यानंतर मी इथे आलोय असं म्हणून बाबा बाजू सावरायची म्हणजे प्रयत्न करतायत इकडे. पण आकाश येऊन म्हणतो, पण डॅड तुम्हाला दादाच्या बऱ्याच गोष्टी माहिती असतात. तर अंजली आता बाजू घेते आणि म्हणते, आकाश इथे आता चर्चा करून काही होणार आहे का असं म्हणून जरा बाजू सावरायचा प्रयत्न करते. आणि म्हणते, चिंटू आला की कळेलच ना आपल्याला काय येते, तोपर्यंत जरा आपण शांत राहूया. तर लगेच लावण्या म्हणते, ताई तुमची हळद असली असती तर तुम्ही असं शांत राहायला असतात का असा प्रश्न विचारते बरं का. मग आजी सुद्धा अशा बघायला लागतात. आणि मग वल्लरी म्हणते, काय हो काय काय चाललंय काय असं अविनाश मामाला विचारते. आणि म्हणते, तुमच्या दोघांचं काय चाललंय काय, मला आत्ताच्या आत्ता सगळं कळलं पाहिजे, तुम्हा दोघांचं नेमकं काय सुरू आहे. तर अविनाश मामा म्हणतात, एवढं काही झालेलं नाहीये, अर्णव म्हणाला ना की तो वेळेत येईल तर तो येईल वेळेत, तोपर्यंत आदळआपट करण्यात काही एक पॉईंट नाही असं अविनाश मामा समजावतात इथे. आणि मग प्रेक्षकांना आजी म्हणतात अविनाश मामाला, आणि म्हणतात, अविनाश हे प्रकरण किती गंभीर आहे याची कल्पना येत नाहीये तुला. तर आता अविनाश मामा काय उत्तर देतात बघा आजीकडे बघून. ते म्हणतात, कळतंय मला आई, पण काय आहे ना, तुम्हा सगळ्यांना आता मी एवढंच सांगू शकतो की तो आल्यानंतर त्याची हळद होईल. आणि मग वल्लरी विचारते तेवढ्यात, तो आलाच नाही तर अविनाश मामा म्हणतात, तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन, पण एक मात्र नक्की, ती उत्तरं कदाचित सगळी नाती बदलू शकतात कायमची असं म्हटल्यानंतर ना वल्लरी मामीना जरा विचार करतात. तर लावण्या अशी धक्का लागल्यासारखी उठून बसते. प्रत्येकालाच इथे टेन्शन आलंय. आकाश सुद्धा जरा असा विचारात पडतोय. आजीला पण असा एकदम धक्का बसलाय. नेमकं आता खरं काय घडणार हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो, कारण या अविनाश मामानी ना वेगळाच स्टँड घेतलाय बरं का आता इथे. तर इकडे ईश्वरीला घेऊन ना राकेश चाललाय आणि तो गाडी फास्ट चालवतोय आणि बघा नंतर तो काय करणार आहे ते. आणि तिकडे अर्णव सुद्धा त्या दोघांच्या शोधात, त्याला जे गावाचं नाव सांगितलं असतं त्या गावाला बाहेर पडलाय त्या दोघांना शोधायला. वाटेत कुठे ते दिसतायत का हे पण बघतोय. पण इकडे प्रेक्षकांना ना राकेशनं गाडी ना कुठल्या तरी आडवळणावरच घातली आणि एकदम ना गाडी अशी तो थांबवतो. आणि मग ईश्वरी अशी पटकन उतरते आणि म्हणते, अहो अहो राकेशजी काय झालं. तर आता राकेशजी काय म्हणतात बघा तिचे ईश्वरीचे, इथे म्हणतात, काही कळत नाहीये ईश्वरीजी, अचानक गाडी बंद पडली. तर ईश्वरी म्हणते, हे भगवान, अहो पण आता आपण इथे आसपास तर काहीच नाहीये. तर आता राकेश म्हणतो, नाही 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 ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी जरा चेक करतो बाईक असं म्हणत ना प्रेक्षकांना बाईक आणखीनच बिघडवून टाकतो हा राकेश, कारण गाडी ऑलरेडी बिघडलेली नसते. तर हा आता तिला जे गाडीला बिघडवतो तर ईश्वरी अशी टेन्शन न बघते सगळीकडे. राकेश बघा कसा हळूच गाडीकडे आणि ईश्वरीकडे बघतो. ईश्वरी आजूबाजूची जागा न्याहाळण्यात गुंग झालेली असताना हा गाडीला काहीतरी प्रॉब्लेम करतो, परत वायरच काढून टाकतो. तर अर्णव सुद्धा इकडे सुसाट सुटलाय बरं काय. आता बघूया पुढे काय होतंय ते. राकेश लगेच नाही ते असा उठतो आणि गाडी जरा हलवून वगैरे बघतो की गाडी चालू होते का किंवा काय होतंय का. ईश्वरी राकेशकडे बघते. तेवढ्यात राकेश काय सांगतो बघा, आता तर स्टार्ट सुद्धा होत नाहीये ही बाईक. आणि म्हणतो, म्हणजे असं कधी होत नाही खरं तर. आता ईश्वरी म्हणते, आता काय करायचं आपण असं विचारते. तर राकेश म्हणतो, मी पण तोच विचार करतोय. आणि आजूबाजूला बघत जरा नाटक करतोय. म्हणतो, इथे या खेड्यात कोणी सापडणारही नाही बाईक दुरुस्त करायला.
आता काय, आता काही मदत मिळेपर्यंत धक्का मारत न्यावी लागेल. आणि ठीक आहे, तुम्ही तुम्ही नका काळजी करू, मी धक्का मारतो असं म्हणत ना राकेश आता की नाही गाडीला धक्का मारायला आलाय बरं का प्रेक्षकांना इथे. आणि ईश्वरी सुद्धा अशी पाठीमागून ते सगळं हेल्मेट, ती साडीची पिशवी, साडी असं सगळं धरत धरत चालले. राकेश बघा आता मनात म्हणतोय, फायनली माझी आज इतक्या दिवसांची इच्छा पूर्ण होणार. माझी इंदोरी जिलबी आज माझ्या मिठीत असेल. ईश्वरी ईश्वरी असं तिच्याकडे बघत म्हणतो. आणि तू एकदा का माझी झालीस की तुझ्याशी लग्न झालं काय आणि नाही झालं काय काहीच फरक पडणार नाही, असं तो म्हणतो ईश्वरीकडे बघत आणि स्वतःच इकडे चाललेला आहे. तर प्रेक्षकांनो, अर्णवला जो गावाचं नाव सांगितलेलं असतं तिथे त्या गावामध्ये तो पोहोचलाय. आता बघा पुढे काय घडणार आहे ते. तर इथे अर्णव गाडीतून उतरतो, तिथे दोन माणसं बसलीत. तर दादा इथे कुठलं मोठं देऊळ आहे का असं तो विचारतोय एका माणसाला. तर तो नाही माहित दादा असं म्हणून तो जो काय असतो निघून जातो. तर दुसऱ्या माणसांना विचारायला जातो, एक्सक्यूज मी, इथं कुठलं मंदिर आहे का, कुलदेवतेचं मंदिर, मोठं मंदिर. तर तो माणूस म्हणतो, या बाजूला नाही हो, इथे फक्त मारुतीचं मंदिर आणि गावात ग्रामदेवतेचं मंदिर एवढंच आहे. तर असा डोंगर वगैरे मोठं मंदिर. तर नाही दादा, डोंगर बिंगर या बाजूला नाही असं ते माणूस उत्तर देतात. या बाजूला सपाट आहे असं सांगतात बरं का. आणि म्हणतात तुमचा पत्ता चुकलाय का, नाही म्हणजे या बाजूला कोणाचं बी कुलदैवत नाही, इथं फक्त आहे ग्रामदैवत. तर अर्णव म्हणतो थँक्यू. आता आता अर्णवला कळले बरं का नेमकं काय प्रकरण झाले ते. तर त्याने लगेच अविनाश मामांना फोन लावला आणि नेहमीप्रमाणे अविनाश मामा धावत धावत येऊन बाहेरनं फोन उचलतात आणि म्हणतात काय रे तू पोचलास का. तर अर्णव म्हणतो त्यांना, त्या राकेशने आपल्याला मिसगाईड केलंय. तर अविनाश मामा ओरडून म्हणतात काय, तर इथे तो सोनदेवीला का ओमदेवीला कुठे पोचलाच नाही आणि ते कुलस्वामींचं मंदिर पण नाहीये. तर अविनाश मामा म्हणतात, अरे राकेशने मोठा गेम केलाय आपल्यावर असं म्हणतात. आणि हे बघ तू अजिबात काही काळजी करू नकोस, मी माझ्या ओळखीच्या माणसांना कामाला लावतो, त्यांना लोकेशन ट्रेसिंग मधलं सगळं कळतं आणि मी असं करतो, ईश्वरीच्या फोनचं लोकेशन ट्रेस करतो आणि तुला काय ते कळवतो. तर मामा जे काही करायचंय ते लवकर कर, कारण थोडा जरी उशीर झाला तर काय होईल माहितीये ना. तर इकडे अविनाश मामा म्हणतात तू अजिबात काळजी करू नकोस, तुला मी लोकेशन जे काय असेल ते लवकरात लवकर कळवतो. आता अविनाश मामाने आपलं डोकं चालवलंय बरं का, आणि ते त्यांच्या माणसाला फोन लावताय तिथे. आणि आता बघू पुढे काय घडणार आहे ते. अर्णव वेळेत पोहोचू शकेल का ईश्वरीपर्यंत हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, एपिसोड शेवटपर्यंत बघा, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटी शेवटी नक्की कळतील नेमकं काय घडणार आहे ते. तर आता इकडे ना अविनाश मामा रूम मध्ये ना फोनवर कोणाशी तरी म्हणजे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतात, काय काय चालू असतं त्यांचं मोबाईलवर, डोकं वगैरे चालवत आहे तिकडे. तोपर्यंत वल्लरी येते आणि म्हणते, अहो एकदाच काय ते सांगून टाका, अर्णव येणार आहे की नाही असं म्हणत ती ओरडायला चालू करते. तर अविनाश म्हणतो, मला खूप महत्वाची काम आहेत, तुझ्याशी बोलत बसायला मला अजिबात वेळ नाही असं म्हणून अविनाश निघून जात असतो. तोपर्यंत लावण्य येते आणि म्हणते, मामा आय एम शुअर की म्हणजे हे सगळं आहे ते त्या मिडल क्लास गर्ल विषयीच आहे, म्हणजे त्या ईश्वरी विषयीच आहे. तर आतापर्यंत खूप सहन केलं मी त्या ईश्वरी देसाईला, पण आज जर AR तिच्यासाठी बाहेर गेल्याचं कळलं ना मला, मग जे काही होईल त्यासाठी ही लावण्या रिस्पॉन्सिबल नसेल, आधीच सांगून ठेवते आम्ही असं धमकी देते बरं काही लावण्या अविनाश मामाला. आणि म्हणते, आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट, म्हणजे मी जास्त काही करू शकणार नाही सहन असं म्हणते. तर अविनाश मामा तिला म्हणतात, चिडून काहीही होणार नाहीये, आपण जरा शांत राहण्याचा प्रयत्न करूया का. तर वल्लरी म्हणते, आम्ही जर का शांत राहावं असं जर का तुम्हाला वाटत असेल ना, तर आत्ताच्या आत्ता अर्णवला फोन लावा आणि इथे बोलवून घ्या, दॅट इज दॅट. तर अविनाश मामा म्हणतो, तू कर ना त्याला फोन, मामी आहेस ना त्याची तू असं म्हणत ना अविनाश मामा परत वल्लरीवर घसरतात आणि म्हणतात, प्रत्येक वेळी मीच का फोन करायला हवा असं विचारतात. आणि म्हणतात, आणि बाय द वे मला खूप महत्वाचं काम आहे, मला जाऊ द्या असं अविनाश मामा म्हणत तिकडनं निघत असतो. तर लावण्या विचारते, मामा 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 एवढी घायत का तुम्ही, आम्ही बोलतोय ना तुमच्याशी काहीतरी महत्वाचं इथे आणि ऐकायला वेळ नाहीये का तुमच्याकडे असं ओरडूनच विचारते. तर मामा म्हणतो, हे माझं महत्वाचं काम झालं ना की आपल्याकडे वेळच वेळ असेल, मग आपण निवांत बोलूया असं म्हणत ना मामा तिकडनं बाहेर पडतो, आता जाऊ देत मला असं म्हणतो. तर वल्लरीकडे अहो अहो म्हणते, तर मामा मामा असं लावण्या ओरडते म्हणते, मला इतका राग आलाय ना आता या सगळ्याचा, या मिडल क्लास ईश्वरी देसाईचा, की असं वाटतं की आता या मोमेंटला माणसं पाठवी तिच्या घरी आणि गायब करून टाकवावं तिला कायमचं असं इकडे लावण्या म्हणते. आणि म्हणते, माझ्या आणि ARच्या मध्ये आता कोणी, तर लावण्याला वल्लरी शांत करत म्हणते, मला तुझा राग कळतोय लावण्या, या ईश्वरी देसाईला तर मला सुद्धा गायब करायचंय, पण आज आता नाही असं म्हणत शांत करते. तुमचं लग्न नीट व्यवस्थित पार पडू देत असं म्हणते इकडे वल्लरी. आणि म्हणते, मग ठरवूया त्या ईश्वरी देसाईला कधी कुठे आणि कसं गायब करायचं ते असं इकडे डोळ्यात खुन्नस आणून म्हणते बरं का ही वल्लरी. आणि म्हणते, दॅट इज दॅट. तर लावण्य आता तिच्याकडे बघत राहिले आणि तिला सुद्धा ते पटतंय, शांत होते बिचारी लावण्या हे वल्लरीचं हे सगळं ऐकून. पण म्हणते ईश्वर. तर प्रेक्षकांना इकडे राकेश आणि ईश्वरी गाडी ढकलत ढकलत जरा बऱ्यापैकी पुढे आलेत बरं का. आणि
आता इथून पुढे राकेशची नाटकं कशी सुरू होत आहेत बघा. राकेश ईश्वरीकडे हळूच नजर असं बघत असतो तिरकं तिरकं, आणि मग एकदमच ना खोकल्याचं नाटक करतो जोरात करत. तर ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि ती आपल्याकडे बघते, हे बघून ना अजूनच हा खोकायला लागतो. ईश्वरीला जरा संशय आलाय बरं का. आणि मग आता प्रेक्षकांनो राकेश खोकला थांबवतच नाही, असं म्हणजे तेवढ्यात गाडीचं स्टँड लावतो आपल्या, आणि गाडीचं स्टँड लावून झाल्यानंतर ना जोरात खोकत खोकत ना त्या बाकड्याजवळ तिथे थांबतो. तर ईश्वरी म्हणते, राकेशजी अहो काय झालं, काही होतंय का तुम्हाला? तर राकेश म्हणतो, ईश्वरीजी अहो काय ना खूप वेळ बाईक ढकलल्यामुळे झालं असावं बहुतेक, असं खूप ना असं थकल्यासारखं झालंय मला, मी 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 जरा बसतो इथे असं म्हणतो. तर ईश्वरी पण म्हणते, बसा बसा तुम्ही, माझ्याकडे ना पाणी आहे, पाणी प्यायलं की बरं वाटेल असं म्हणत ना स्वतःच्या बॅग मधली पाण्याची बॉटल काढून देते, हे घ्या हे घ्या पाणी प्यायला देते. राकेश सुद्धा लगेच पाणी बिणी पितो त्या बॉटल मधला. आणि प्रेक्षकांना आता ईश्वरी म्हणते, राकेशजी अहो काय आहे ना, आपण एक काम करूया, पुढे ना गाव आहे ना, तर आपल्याला तिथे डॉक्टर भेटतील, चला आपण जाऊया. तर राकेश म्हणतो, ईश्वरीजी अहो अगदी खरं सांगू का, मला ना आता ही बाईक ना घेऊन नाही चालवणार, म्हणजे खूप थकायला झाले आणि खूप एकदम तो खोकला लागतोय त्याला, मुद्दामून खोकल्याचं नाटक करतो. ईश्वरी बिचारी घाबरली, म्हणते मला मग हवं तर आपण बाईक इथेच लावूया, पुढे मेकॅनिक भेटला की त्याला आपण दुरुस्त करायला पाठवू, चला आपण चालत तरी जाऊया. तर राकेश खोकत म्हणतो, अहो पण, आणि मग ईश्वरी म्हणते, हळू हळू हळू, नाही नाही या गावात तुमचं कुलदैवत आहे म्हणजे काय ना, कोणीतरी जान पहिचानवाला असेल ना तुमच्या. तर राकेश म्हणतो, नाही ना हो, क्वचितच येणं जाणं होतं, त्यामुळे ना कोणी असं जान पहिचानवाला नाही. आणि हळूच तिच्याकडे बघत ना हसतो इथे, आणि खोकल्याचं नाटक पण करतोय. तर ईश्वरी म्हणते, मी घरी फोन करते, म्हणजे चाळीतना डॉक्टर आहे, ते तुम्हाला काहीतरी औषध सांगतील, बघूया आपण. तर राकेश म्हणतो, ईश्वरीजी अहो मला असं वाटतं की तुम्ही बरोबर बोलताय, ते कुठे डॉक्टर तिथून काही सांगणार उपाय, आणि त्यापेक्षा आपण काय करूया, आपण गावात डॉक्टर मिळतो का बघूया, चला चला, मी प्रयत्न करतो थोडं चालायचं असं म्हणतो राकेश. तर ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, हळूहळू चला असं म्हणत ना आता राकेश की तसंच जरा नाटक करत हेल्मेट असं त्या गाडीवर नेऊन लावतो तिथे, आणि आता चला असं जरा दमल्यासारखं करत ना चालायला लागतो. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरी त्याला हळूहळू असं म्हणत त्याच्या पाठीमागून जाते. आता बघूया पुढे काय घडणार आहे, त्या राकेशचं नाटक कुठपर्यंत चालतंय ते. तर इकडे ना हो असं काय करताय, थोडं तरी खाऊन घ्या, घ्या बरं असं म्हणत आई बाबांना भरवायचा प्रयत्न करत असतात. तर बाबांचं सारखं लक्ष दरवाजाकडे आहे बरं का बाहेर, आणि मग आई म्हणजे कळत नाहीये पटकन. तर बाबांना आई सारखं म्हणत असतात, आई म्हणजे सारखं तुम्ही मला तिकडे काय दाखवताय, म्हणजे बाहेर जायचंय का तुम्हाला असं म्हटल्यानंतर बाबा डोळे मिचकावतात. तर लगेच आई म्हणतात, हो हो मला कळतंय की असं तुम्हाला घरात बसून बसून कंटाळा आला असेल, पण अहो पण या स्थितीमध्ये आपण बाहेर जाता येणार नाही ना असं म्हणत आई समजावत असतात. तुम्ही घ्या बरं, खाऊन घ्या म्हणत आई परत भरवत असतात. आता नम्रता येते आणि विचारते, आई काय ग काय झालं? तर आई म्हणतात, अगं बघ ना जराही खायला मागत नाहीये. तर नम्रता म्हणते, बाबा अहो असं काय करताय तुम्ही थोडंसं खाऊन घ्या बघू. तर लगेच ना बाबा अजून ना दरवाजाकडेच बघतायत. तर आई पण त्या दरवाजाकडे बघतात आणि नम्रता सुद्धा बघते आणि बाबांकडे एकदा बघते. तर आई ना अशा बघत राहतात. आता नम्रताला पण टेन्शन आलंय आणि सगळ्यांनाच टेन्शन आलंय. नम्रता म्हणते, आई बाबा असे बाहेर का बघतायत असं विचारते नम्रता. तर आई म्हणतात, बघ तरी बहुतेक त्यांना ना म्हणजे मला काय वाटतं त्यांना बाहेर जायचंय. तर इकडे ना नम्रता काय सांगते बघा, आता म्हणजे आई पण काय सांगतात बघा, अहो मला समजतंय की तुम्हाला सवय नाहीये ना या सगळ्याची असं बसून राहायची. आपण एक काम करूया, आपण डॉक्टरांना फोन करून विचारूया आणि इशू आली ना की आपण तिच्या बरोबर संध्याकाळी बाहेर जाऊ. इशू येईल संध्याकाळी, तुम्हाला माहितीये ना राकेशजींबरोबर ती देवदर्शनाला गेलीये असं म्हटल्यानंतर बाबा परत ना असे एकदम पॅनिक झाल्यासारखे होतात 2 मिनिटं. तर आई त्यांना भरवायचा प्रयत्न करतात, पण बाबा काही खायला तयार नाहीयेत. आई परत समजावतात आणि म्हणतात, अहो अहो समजते मला, आपण डॉक्टरांशी परवानगी काढूया, नक्की काढूया असं म्हणतात. इशूला सांगते मी असं म्हणतात, घ्या आता खाऊन घ्या. पण आईना पुढे म्हणतात, जेवणानंतरची सगळी औषध आपल्याला घ्यायची आहेत की नाही वेळेवर, तर घ्या ना. तर बाबा काही खायला कबूल नाहीयेत. तर मग आता काय करायचं ग आता असं आई म्हणजे नमूला विचारतात. नम्रता म्हणते, बाबा बाबा हो आता कुणालाच काही सुचत नाही की आता काय करायचं हा प्रश्न पडला. तर प्रेक्षकांना इकडे ना अविनाश मामा आता फोन लावतायत अर्णवला, आणि आता बहुतेक ईश्वरीचा पत्ता कळलाय बहुतेक. तर अर्णवने फोन उचललाय गाडीतनच, हा मामा बोल. तर ईश्वरीचं लोकेशन टेस्ट झालंय, ते 2 टेकडीला नाहीच आहेत. तर मग कुठे आहेत ते? तर अरे ते सोन टेकडी नावाची एक म्हणजे एका गावाजवळ आहे, तिचं लोकेशन मी तुला सेंड केलंय बघ असं म्हणत ना मामा सांगतात अर्णवला. आणि मग प्रेक्षकांना अर्णव ते लोकेशन बघतो आणि एकदम मारून घेतो गाडीवरच स्वतःला, म्हणतो आपलं चुकलं मामा,
तो राजेश खूप हुशार आहे, आपल्याला कळायला हवं होतं आधी. आपण वेळेत नाही पोहोचलो आणि मिस इंदोरला काही झालं ना तर मामा, तर मी स्वतःला काहीच कधीच माफ नाही करू शकणार. तर हे बघ अर्णव, तू काही काळजी करू नकोस अर्णव, ती सापडेल आपल्याला, तू लवकर पोहोच तिकडे. तर प्रेक्षकांना अर्णव लगेच फोन कट करतो तिकडनं आणि ना ते गाडी फास्ट एकदम पळवतोय तो. आता खरंच अर्णव वेळेत पोहोचेल काय बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मिस इंदोरला काही झालं ना तर आय विल किल यू, असं इकडे ना राकेश बद्दल इकडे अर्णव बोलतोय. तर प्रेक्षकांकडे हळूहळू राकेशजी तुम्हाला पाणी देऊ का मी, असं ईश्वरी विचारत असते. तर राकेश म्हणतो नाही नाही नको, आणि छातीवर वगैरे चोळत असतो. तर ईश्वरी म्हणते हे बघा पुढे काहीतरी सापडेल आपल्याला, गाव जवळ आलेलं दिसतंय. तर राकेश एकदम म्हणतो ईश्वरीजी, अहो ईश्वरीजी काय होतंय माहिती नाही, एकदम असं ना असं त्राणच गेल्यासारखं वाटतंय हो, चालवत नाही हो मला, आता थकल्यासारखं झालंय, डोक्याला हातबीत लावतो. तर ईश्वरी म्हणते हे बघा राकेशजी, गाव अगदी जवळ आलेलं दिसतंय आणि आपल्याला तिथे डॉक्टर मिळतील आणि बाईक दुरुस्तीसाठी पण कुणाला तरी विचारता येईल आपल्याला. तर ईश्वरीजी मला मला ना असं एकदम गरगरल्यासारखं वाटतं. आणि मग प्रेक्षकांना राकेश काय करतो बघा, त्याला ना एक ठिकाण दिसतं, तोपर्यंत ईश्वरी इथे म्हणत असते की काही नाहीये इथे. पण राकेश म्हणतो, आता ईश्वरी म्हणते फार काही नाहीये. तर राकेश म्हणतो अहो हे बघा, हे इकडे आहे ना गेस्ट हाऊस आहे. तर ईश्वरी त्या गेस्ट हाऊस कडे बघते. तर प्रेक्षकांना ईश्वरी जेव्हा गेस्ट हाऊस कडे बघत असते तेव्हा राकेश बघा तिच्याकडे कसा बघतोय ते. आणि त्या गेस्ट हाऊसचं नाव बघा, सोनटेकडी गेस्ट हाऊस, सोनटेकडी महाराष्ट्र, असं काही काही लिहिलेलं आहे त्या याच्यावर. आणि प्रेक्षकांना ईश्वरी एकदम राकेशकडे बघते. तर राकेश खोकायला लागतो जवळजवळ आणि म्हणतो ईश्वरीजी मी काय म्हणतो, मी थोडा वेळ पडतो इथे, आणि म्हणजे आता आराम केला नाही ना तर मला नाही वाटत की मला चालता येईल, खूप कसं होतं. तर ईश्वरी म्हणते अहो राकेशजी असं काय करताय, आपण मंदिरापर्यंत गेलो असतो तर काहीतरी मदत मिळाली असती, पण ही जागा ना मला असं. तर राकेश म्हणतो अहो कुलदेवताचं दर्शन तर घ्यायचंच आहे आपल्याला, पण काय आहे ना परत खोकतो तो असं जोरात आणि एकदम ना गाडीजवळ जातो. तर ईश्वरी म्हणते राकेशजी अहो काय झालं, खूप त्रास होतोय का तुम्हाला. तर राकेश एकदम छातीवर हात ठेवून म्हणतो ईश्वरीजी, अहो ईश्वरीजी खूप खूप कसं तरी होतंय हो मला, असं म्हणून ईश्वरीला सांगतो खूप पडावंसं वाटतंय हो मला, खूप असं अशक्त वाटतंय असं सांगत असतो. तर ईश्वरी म्हणजे असं करत असते. पण राकेश म्हणतो नाही नाही नको, पण आपण जाऊया पुढे, नको इथे थांबायला, नाही तुम्हाला योग्य वाटत नसेल तर ठीक आहे आपण इथनं जाऊया, मी नाही थांबणार. पुढे तिकडे ना अर्णवला इकडे राकेशची गाडी लावलेली दिसते, म्हणजे ती गाडी लावलेली अशी दिसते, म्हणून तो परत रिटर्न येतो इकडे. आणि मग बघतो तर ती गाडी राकेशची आहे त्याला कळतं. आणि इकडे प्रेक्षकांना आता अर्णव गाडीतनं येऊन अशी उतरते आणि बघतोय तो सगळीकडे कुठे दिसतायत का अर्णव, आणि तर ती कुठं दिसतच नाहीये. तर इकडे ईश्वरी म्हणते राकेशला की तुमची हालत बघून मला असं वाटतंय की आपण इथे थांबायला हवं. आणि मग राकेश जरा चमकतो, त्याला त्याचं नाटक सक्सेसफुल होते असं वाटतंय. ईश्वरी म्हणते उगाच तुम्हाला तकलीफ नको व्हायला पुढे. आणि मग प्रेक्षकांना आता बघा राकेश कसा परत रिॲक्शन देतोय ते, नाही ईश्वरीजी नको, तुम्हाला मनापासून नाही वाटत थांबावं असं. तर ईश्वरी म्हणते राकेशजी अहो असं काही नाहीये, माझ्या मटण्यापेक्षा तुमची तब्येत जास्ती महत्वाची आहे. तर राकेश मुद्दाम नाटक करतो. ईश्वरी म्हणते उगाच हट्ट करू नका, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. तर राकेश म्हणतो नको नको ईश्वरीजी माझं ऐका, हो आपण नको इथे थांबायला, मलाही असं वाटतंय तुम्हाला खरंच नाही जायचं इथे. आणि काय आहे ना मला ना आता खूप वाईट वाटतंय की मी तुम्हाला इथे घेऊन आलो आणि आणि मीच तुमच्यावरती ओझं. तर ईश्वरी हळूहळू असं सांगत असते मीच तुमच्यावरती ओझं होऊन बसलो, त्यामुळे ऐका माझं की आपण नको इथे थांबूया, घरच्यांना काय सांगणार आहोत आपण ईश्वरीजी. आणि म्हणत ना खोकत परत नाटक करतो, इथे थांबलो तर खूप उशीर होईल, त्यापेक्षा आपण जाऊ दे, मी घरीच होईल येईल तर होईल, आपण जाऊया. तर ईश्वरीजी ऐका माझं, अहो वाटलेस तर रिक्षाने जाऊ, पण चालायला नको, पण जाऊया, जे काही होईल ते होऊया, दर्शन घेऊ आणि निघूया. तर ईश्वरी त्याचा हात धरते आणि राकेशजी ऐका माझं, हट्ट नका करू. आणि मग त्याला धरून ना इकडे त्या गेस्ट हाऊसच्या इकडे येते. तुम्ही ऐकणार नाही का माझं, असं म्हणते. तर चला बघू, तुम्हाला आरामाची गरज आहे, या या असं म्हणत हाताला धरून धरून घेऊन येते. तुमची तब्येत जास्ती महत्वाची आहे, चला हळू चला, असं करत चालले. आता ईश्वरी अडकली बरं का या राकेशच्या जाळ्यात. ही त्या राजेशची बाईक आहे, म्हणजे हे लोक इथेच कुठेतरी असणार असं इकडे अर्णव म्हणत असतो. तोपर्यंत इकडे तिकडे शोधतो बरं का तो. आणि तेवढ्यात ना त्याला तिथे एक बाई जाताना दिसते. आता प्रेक्षकांना ती बाई ना आधी नाही म्हणूनच सांगते बघा पुढे काय अर्णव विचार करतो ही बाई किती ठेवून हे कुठे दोघं गेले असतील हा विचार करतोय तो. तर प्रेक्षकांना इकडे आजीना फोनवर बोलत असतात आणि म्हणतात अर्णव आणि लावण्याची पत्रिका उत्तम जुळते असं म्हणाला होतात ना तुम्ही गुरुजी, मग आता हे विघ्न का असं विचारतायत त्या. तर प्रेक्षकांना त्या म्हणतात ठीक आहे मी चिंटूची वाट बघते. तर प्रेक्षकांना लावण्य आणि वल्लरी आता आजींकडे गेलेत. तर पत्रिका तर अर्णव आणि ईश्वरीची जुळली होती आई, म्हणून येतात की ही विघ्न अशी इकडे वल्लरी स्वतःच्या
मनात म्हणत असते आणि एकदा का हे लग्न पार पडू दे बाई अशी प्रार्थना करते. तर घोर लावून ठेवला या मुलाने. आणि हे गुरुजी म्हणतायत की सगळं काही व्यवस्थित होईल असं इकडे ना आजी सांगतायत या दोघींना. तर आता प्रेक्षकांनो लावण्या बघा कशी बघते हळूच इकडे आणि म्हणते आजी म्हणतात काहीही कळेल असं झालंय ग. चिंटू आणि लावण्याची पत्रिका लाखात एक आहे असं असं म्हणाले होते गुरुजी. मग आता असं म्हणत ना आजी प्रश्न विचारतात तर लगेच लावण्या म्हणते आजी आजी अहो. आजीचा हात हातामध्ये घेते अगदी आणि म्हणते आजी माझं काही चुकतंय का असं विचारते लावण्या. आणि म्हणते तसं काही असेल तर प्लीज मला सांगा. तर आजी म्हणतात तसं काही नाही ग तू उगीच मनाला लावून घेऊ नकोस. मग AR असा का वागतोय माझ्याशी त्याची इच्छा नाहीये का माझ्याशी लग्न करण्याची. तर लगेच आजी म्हणतात असं काही नाहीये ग बाळा. आणि त्याच्या गालावरून हातबीत फिरवतात म्हणतात लग्न तुमचंच होईल मी आहे ना असं म्हणतात. तर लावण्य म्हणते थँक्स आजी. आणि मग प्रेक्षकांनो म्हणजे पत्रिका सुद्धा आमच्या दोघांच्या इतक्या छान जुळतायत ना पण तरी सुद्धा असे प्रॉब्लेम्स येत आहेत असं इकडे लावण्य म्हणत असते. म्हणजे मला तर कळतच नाहीये की जर समजा उद्या आमच्या लग्नात काही मोठा प्रॉब्लेम तर आजीनं तिला थांबवतात आणि म्हणतात असं काही बोलू नकोस ग बाळा तो विचार सुद्धा मनात आणू नकोस असं म्हणतात. तर लावण्य एकदम म्हणते गप्प बसते. तर आजी म्हणतात काहीही होणार नाही. तर लावण्य म्हणत असते हो आजी पण समजा चुकून जर काही प्रॉब्लेम झालाच तर प्रेक्षकांनो इकडे लावण्याचा हात हातामध्ये घेत आजी म्हणते आता मी तुला शब्द देते की तू माझी जबाबदारी राहशील. तर लावण्य अशी आजी म्हणत नाही इमोशनल होते. तर आजी मान डोलावतात. तर वल्लरी म्हणते बघ लावण्या म्हणजे काय आहे ना आईने तुला एकदा शब्द दिला म्हणजे आता काळजी करण्याचं कारणच नाही. कारण आमची आई दिलेला शब्द कधीच मोडत नाहीत. हो ना हो आई असं म्हणत वल्लरी परत विचारते आजींना. तर आजी हो असं उत्तर देतात. तर प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार आहे बघूया. वल्लरीचा हात असा हातामध्ये म्हणजे लावण्याचा हात असा हातामध्ये घेतलाय परत आजीने आणि वल्लरी आणि लावण्य दोघी एकमेकींना खाणाखुणा करतात. तर प्रेक्षकांनो राकेशला घेऊन ईश्वरी फायनली तेवढं सगळं चढून वरती आले आणि राकेश इकडे अजून खोकायचं नाटक करतो. ईश्वरी म्हणते इथे तर कोणीच नाहीये भैया भैया अशी हाक मारते इकडे. तर लगेच प्रेक्षकांना इकडे राकेश बघा कसा बघतोय ईश्वरीकडे आणि हसतोय स्वतःशीच आणि मुद्दामून खोकला काढतो परत एकदा. तर ईश्वरी म्हणते एकदम राकेशजी राकेशजी तुम्ही इथे बसा बघू असं म्हणून बसवते. या या असं हळू या असं म्हणत ना बसवते तिकडे बाकड्यावरती. आणि आता प्रेक्षकांनो राकेश असा एकदम खूप असायला काहीतरी होतंय असं करतोय. तर बसा बसा असं म्हणत असं बसवते ईश्वरी आणि म्हणते मी बघते आता पुढे काय ते. तर प्रेक्षकांकडे राकेश असा एकदम ईश्वरीकडे बघतोय कसा आणि हसतोय अजून सुद्धा त्याची नजर बघा कशी घाण दाखवली येते. भैया भैया कोणी आहे का असं म्हणत ईश्वरी ओरडत असते. तर राकेश मुद्दामून जोर जोरात खोकतोय त्या वाक्यावरती. आणि राकेशजी हे घ्या पाणी प्या असं म्हणत ईश्वरी त्याच्या जवळ परत धावते आणि पाणी देते त्याला. आणि प्रेक्षकांनो आता ईश्वरी परत काउंटरवर येते तिथे आणि हाका मारते भैया भैया असं हाका मारायचं चालू आहे. तर किती तडफडतीये मला आराम मिळावा म्हणून माझी इंदोरी जिलबी असं राकेश म्हणतो तिकडे बघून ईश्वरीकडे. आणि म्हणतो राकेशजी शेवटी तुम्ही बाजी मारलीत. तर प्रेक्षकांना इकडे ना अर्णव आता परत असा तळमळ आहे तिकडे सगळीकडे तो असा खोळ्यासारखं बघतोय. आणि ताई 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 एक मिनिट ह्या बाईकवरून एक मुलगा आणि मुलगी आले होते मंदिरात देवदर्शनासाठी बघितले का तुम्ही. तर ती मानेनच नाही म्हणून सांगते. तर इथे कुठे मंदिर आहे का तरी पण ती नाही म्हणून म्हणते. तर एक मिनिट थांबा असं म्हणत नाही अर्णव स्वतःच्या खिशातनं फोन काढतो. आणि मग प्रेक्षकांना हे बघा हे दोघं होते यांना कुठे बघितले का असं म्हणत नाही ईश्वरीचा आणि राकेशचा फोटो दाखवतो. तर बघितले का कुठे ताई प्लीज नीट बघा असं म्हणत तो परत एकदा विचारतो. कारण ती नाही म्हणत आणि एकदम ना तिच्या चेहऱ्यावर चमक येते. बघितलंय म्हणून सांगते ती चेहऱ्यानंच. कुठे बघितले तर ते तिकडे गेलेत असं इकडे अर्णवला ती बाई सांगते. तर आता प्रेक्षकांना अर्णव म्हणतो म्हणजे आता गावाकडेच गेलेत ते गावात आतमध्येच गेले. तर अर्णव पटकन गाडी आपली सुरू करतो गाडीत बसतो आणि प्रेक्षकांना आता अर्णव शोधू शकेल का ह्या प्रश्नाचं उत्तर बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. तर ईश्वरी कोणी आहे का असं विचारते तोपर्यंत तो माणूस येतो. हो आलो आलो असं म्हणतो. तर काय हवंय तर थोड्या वेळासाठी एक रूम मिळेल का असं ईश्वरी म्हणते. तर तो म्हणतो हो इथे थोड्या वेळासाठीच रूम मिळतात असं कोड्यात बोलतो बरं का. तर ईश्वरी एकदम म्हणते म्हणजे किती निरागस दाखवले बघा. तर मला नाही कळ असं म्हणते. तर राकेश आता उठून येऊन म्हणतो तिच्याजवळ आणि मग एकदम तो उठून काय म्हणतो बघा काउंटरवर येतो आणि म्हणतो नाही राकेश म्हणजे आल्यानंतर असं एकदम तोंड वाकडं करतो आणि म्हणतो दादा दादा काय आहे ना दादा आम्हाला ना 2 रूम्स हव्यात असं सांगतो. ते ईश्वरी त्याच्याकडे बघते बरं का. आणि मग राकेश म्हणतो ईश्वरीजी अहो काय आहे ना मला माहिती आहे तुमचा विश्वास आहे माझ्यावरती पण काय आहे ना उगाच कुणाला संशय यायला नको किंवा काही वाटायला नको म्हणून म्हणतोय मी. ते ईश्वरी पण ते पटल्यासारखं म्हणते आणि बरोबर बोलताय तुम्ही. तर राकेश म्हणतो दादा
दादा 2 रूम्स द्या. तर तुम्ही नाव आणि पत्ता लिहा असं तो काउंटरवर सांगतो. तर ईश्वरी स्वतःचं नाव आणि पत्ता लिहायला इकडे लगेच ते रजिस्टर वगैरे काढते बरं का, आणि ती नाव आणि लिहिते. तर प्रेक्षकांनो राकेश कसा हसतोय बघा इथे त्याच्याकडे ईश्वरीकडे बघून झाल्यानंतर त्या माणसाकडे सुद्धा अर्णव बघून हसतो, हळूच डोळा मारतो. तर तो माणूस सुद्धा हळूच त्याच्याकडे बघून डोळा मारतो. म्हणजे बघा ह्या राकेशनं कुठल्या कुठं प्लॅन केलेला आहे. तर ह्या काय चाव्या असं म्हणत चाव्या देतात आणि म्हणतो तो माणूस शेजारी शेजारी चाव्या आहेत असं म्हणून तो हसतो. तर ईश्वरी म्हणते भैया गावात कोणी डॉक्टर आहे का, यांना बरं वाटत नाहीये. तर तो माणूस म्हणतो की गावात डॉक्टर आहेत पण ते, आणि मग तो म्हणतो पण ते संध्याकाळी भेटतात. तर ईश्वरी एकदम म्हणते संध्याकाळी. तर मग म्हणते ठीक आहे ठीक आहे, आपण राकेशजींना म्हणते राकेशजी तुम्ही रूम मध्ये आराम करा, चला आपण संध्याकाळी डॉक्टरांना भेटूया. रूम्स कुठे आहेत असं विचारते. तर तिकडेच आहेत लेफ्ट साईडला असं म्हणत ना आता जाऊया असं म्हणत चला राकेशजी. तर मुद्दाहून राकेश ईश्वरीच्या खांद्यावर इथे हात ठेवतो आणि हळूच परत डोळा मारतो त्या माणसाला. प्रेक्षकांना आता बघा कसं काय काय घडणार आहे ते पुढे, आणि इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का एपिसोड इथे, त्यामुळे बघत राहा. तर आजी ना इकडे फेऱ्या मारतायत रूम मध्ये आपल्या, असं इकडनं तिकडनं चालू आहे. त्यांना काळजी वाटते की चिंटू अजून कसा आला नाही. तर प्रेक्षकांना आता अंजली सुद्धा इथे हाका मारत आजी असं म्हणते. तर आला का ग चिंटू. तर आजी आजी नाही आला तो अजून असं अंजली सांगते इकडे आजीला. आता आजी अशी सुनवून बसते बरं का खाली, म्हणते सगळ्या लोकांसमोर मान खाली घालायला लावली आहे चिंटूनं. तर ते काही नाही, तो आता त्याला फोन कर आणि ताबडतोब घरी बोला. अगं आजी मी काही चिंटूला फोन नसेल का केला असं अंजली म्हणते. मी केला होता फोन त्याला पण त्याचा फोन लागला नाही. पण आपल्याला हे तर खात्री आहे की नाही की चिंटू काही चुकीचं वागणार नाही असं म्हणत अंजली समजावत असते. तर हे तो हळद सोडून चुकीचं गेला, हे हळद सोडून गेलाय काही चुकीचं नव्हतं का असं आजी विचारतात. तर अंजली म्हणते हो पण कारण असल्याशिवाय तो असं वागेल का. नाही ना, पण त्यामुळे तू पण फार काळजी करू नकोस. तर लगेच ना आजी अशा बघत म्हणतात कशी नको का काळजी करू अंजली, मी चिंटूचं सगळं व्यवस्थित व्हावं एवढीच एक इच्छा आहे माझी, ती पण चुकीचीच का ग. तर अंजली म्हणते अगं असं कुठे म्हणते मी आजी. तर आजी पुढे म्हणतात अंजली अगं तुझं जसा संसार सुखाचा सुरू आहे ना, तर तसा अर्णवचाही सुरू व्हावा एवढीच इच्छा आहे माझी असं म्हणतात. आणि मग प्रेक्षकांनो तुझ्या आणि जावई बापूंच्या बाबतीत मी जशी निश्चिंत आहे ना, तर तसाच अर्णवचाही सुखी संसार व्हावा अशी माझी इच्छा आहे. या सगळ्यामध्ये जावई बापू कुठे दिसले नाहीत सकाळपासून, कुठे ते असं आजी विचारते. तर अंजली म्हणते अगं ते लग्नाच्या गडबडीत बिझी आहेत, त्यांना काही डेकोरेशन आवडलं नाही म्हणून ते दादर फुल मार्केटला गेलेत फुलं आणायला. अगं त्यांना फोन करायचाच ना, त्यांना माहिती असेल चिंटू कुठे येते. तर अंजली म्हणते हो आजी जेव्हा चिंटू गेला ना तेव्हा मी लगेच त्यांना फोन केला होता, पण त्यांचा फोन काही लागला नाही. बहुधा रेंज नाहीये, ते रेंज मध्ये आले की ते मला फोन करतील, मग मी त्यांना सगळं काही सांगेन ठीक आहे. तर ते नक्कीच माहिती काढतील चिंटू कुठे गेलाय, त्याचा आजीचा विश्वास बघा या राकेशवर. आणि म्हणतात मन लावून करतात ग ते सगळं असं म्हणतात आजी. तर असा जावई मिळाला भाग्य लागतं ग पोरी असं पण म्हणतात. अंजली जर अशी हसल्यासारखी करते. यांना राकेशचं खरं रूप कळणार मात्र दोघे आपल्या की धू धू धुतील असं वाटतंय. आता पुढे काय घडणार आहे बघूया आपण. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरीने राकेशला त्या रूम मध्ये आणले, या बसा इथे असं म्हणत बसवले बरं का. आणि आता प्रेक्षकांना इकडे ईश्वरी निघत असते, म्हणजे ती एकदम बघते. तर राकेश म्हणतो असं ईश्वरीजी अहो कधी एकदा पलंगावर पडतोय असं झालं होतं मला असं राकेश सांगतो बरं का इकडे मुद्दामून. आणि म्हणतो खूप खूप असं थकल्यासारखं झालंय मला अचानक, आणि खोकतो मुद्दामून इकडे. तर ईश्वरी ती आजूबाजूची रूम आणि ते बघते, अजिबच आहे ना ही लॉज असं म्हणते, अजिबच ही रूम आहे आणि अजिबच हे लॉज आहे. तर राकेश इकडे तिकडे असं जरा बघतो जरा मुद्दामून आणि म्हणतो ईश्वरीजी बरोबर आहे तुमचं, मला सुद्धा ही जागा काही फारशी पटत नाहीये, चला आपण निघूया इथून. तर ईश्वरी म्हणते नाही 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 अहो तुम्हाला आरामाची गरज आहे राकेशजी. तर राकेश म्हणतो ईश्वरीजी पण माझ्यामुळे तुम्हाला उगाच इथे अशा ठिकाणी थांबावं लागतंय, आणि मुद्दामून खोकतो बरं का. तर ईश्वरी म्हणते हळूहळू राकेशजी तुम्हाला बरं वाटत नाहीये कारण तुम्ही तरी काय करणार असं विचारते ईश्वरी ते. आणि म्हणते आणि काय आहे ना एवढ्या छोट्या गावामध्ये याहून चांगल्या हॉटेलची म्हणजे उम्मीद तरी आपण कशी करणार असं विचारते. आणि म्हणते तुम्ही आराम करा, मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला बरं वाटलं की आपण पटकीने आपण निघू असं ईश्वरी सांगते. आणि म्हणते मी ना पाण्याची बॉटल ठेवते इथे असं म्हणून ठेवत असते ती पाण्याची बॉटल. आणि प्रेक्षकांना 2 रूम घेतल्यात बघा. तर आत्ताच मिठीत घेऊन टाकावं असं वाटतंय तुला, पण काही नको असं, इंदोरी जिलबी जाळ्यात तर आलीच आहे, आता एक शेवटची चाल राहिली आहे ती फक्त खेळतो. तर राकेशजी मी आहे खोलीत असं म्हणत ती निघत असते. तर ईश्वरीजी म्हणत आता हात धरतो बरं का राकेश ईश्वरीचा, आणि म्हणतो ईश्वरीजी तुम्ही किती समजूतदार आहात खरंच असं म्हणत ना ते ईश्वरी हात सोडवून घेते आणि तुम्ही आराम करा असं म्हणून निघून जाते. तर राकेशच्या पाठीपाठी जातो बरं का. आणि मग पाठीपाठी गेल्यानंतर तो काय विचार करतो बघा.
झोपच तर उडालीये ग राणी असं म्हणत स्वप्नात हरवतोय आणि म्हणतो आरशात बघत बसतो स्वतःशीच असं आणि हुश असं म्हणतो आता इतक्या दिवसांच्या कष्टाचं फळ फायनली आज मला मिळणार असं म्हणतो आणि लॉजवर अनेक मुलींना घेऊन आलोय आजपर्यंत असं पण म्हणतो पण इंदोरी जिलबी काही बात कुछ औरच आहे इंदोरी जिलबीचं प्रकरण रिस्की होत चाललंय तिच्या बापाने खरं काय ते सांगण्याचा काही ना काहीतरी मार्ग काढलाच असता असं राकेश म्हणतो तर चला की आता आता पटापट सगळं प्लॅन प्रमाणे करूया असं म्हणतो तर तेवढ्यात ना प्रेक्षकांनो त्याचा फोन वाजतोय आणि तो फोन त्याला उचलणं गरजेचंच असतं आणि म्हणतो काय घाई लागली याला पैशांची आणि तो पैशाबद्दल म्हणतो की मी देणारच होतो तुमचे पैसे हा दादा बोला ना नाही नाही दादा हो कसे आज परत करणारच होतो पण आज ना मला काय आहे ना मला एका कामासाठी कोल्हापूरला यावं लागलंय अचानक असं नाटक करत म्हणतो नाही नाही दादा असं काय करताय मी देणारच आहे तुमचे पैसे पळून जातोय का कुठे असं पण विचारतो आणि म्हणतो बरं बरं ठीक आहे माफ करा पण प्लीज प्लीज उद्यापर्यंतची वेळ वाढवून देता का शपथेवर सांगतो उद्या देतो तुमचे पैसे परत दादा हो हो देतो हॅलो 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 असं म्हणत ना फोन कट करतो बरं का मुद्दामून इथे आता बघा प्रेक्षकांनो चल फोन ठेव असं म्हणतो आणि इथे हनुमोनची घाई लागली आणि त्या पैशांचा मागे लागला असं पण म्हणतो हा राकेश अर्णव राजेश शिर्के आज तू तिथे स्वतःच्या हळदीत बिझी असशील आणि मी इकडे तोपर्यंत हनीमून उरकून घेतो आज तू काही माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीस असं म्हणत ना इकडे म्हणतो राकेश याला म्हणतात परफेक्ट मुहूर्त साधणं असं पण इकडे बोलतोय हा राकेश त्याला कुठे माहिती अर्णव ऑलरेडी तिथे पोहोचलाय तुमच्या पाठीपाठी ते तर प्रेक्षकांनो अर्णव इथे गाडीतनं उतरलाय त्याला तो बोर्ड दिसतोय सोनटेकडी गेस्ट हाऊस आणि मग तो इथे वरती येऊन विचारतो एक्सक्यूज मी असं म्हणत असतो तर प्रेक्षकांना ना पाठीमागून त्याला एक जोडपं जाताना दिसतं असं तोंडावर बांधून बिंदू अर्णव म्हणतो हे त्या टाईपचं हॉटेल आहे तो राकेश मिस इंदोरला इकडे त्यासाठी तर घेऊन आला नसेल ना तर मिस इंदोर समजूतदार आहे पण ती सहजासहजी या असल्या हॉटेलमध्ये येणार नाही असं इकडे अर्णव म्हणतो काही करून शोधावं लागेल दोघांना असं म्हणतो तो काहीतरी विचार करतो आणि तिकडनं तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरीच्या दरवाजावर तेवढ्या टकटक होते तर ती विचारते कोण आहे तर राकेश म्हणतो की मी आहे ईश्वरीजी दरवाजा उघडा तर प्रेक्षकांना आता इकडे बघा ईश्वरीजी घ्या चहा घ्या असं म्हणत राकेश येतो तर ईश्वरी म्हणते अहो तुम्ही आराम करायचा सोडून चहा काय घेऊन आलात अहो राकेशजी मला ना खूप म्हणजे ईश्वरीजी मला खूप गिल्टी वाटत होता असं राकेश म्हणत असतो आणि म्हणतो म्हणजे मला नाईलाज नसता तर मी अशा ठिकाणी थांबलोही नसतो माझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन तर ईश्वरी म्हणत असते ते म्हणाले आहेत ना की डॉक्टर संध्याकाळी येतील म्हणून मग आपण दाखवूया ना त्यांना तोपर्यंत तरी तुम्ही आराम करायचा असं ईश्वरी म्हणत असते तर राकेशजी म्हणत असतात मग अशी इथल्या मुलांना पाठवून औषध आणायला सांगितलं होतं एक गोळी घेतलीये जरा बरं वाटलं म्हणून म्हटलं की तुमच्यासाठी चहा घेऊन जावा तर ईश्वरी म्हणते तुम्हाला बरं वाटतंय आता तर राकेश म्हणतो की थोडं पण खोकायचं नाटक करतो तर ईश्वरी म्हणते पण चला आपण निघूया पटकिनी चला चला निघूया असं म्हणते तर राकेश लगेच म्हणतो अहो ईश्वरीजी अहो 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 थांबा थांबा अहो अहो असं म्हणत तो पाठी पाठी येतो आणि म्हणतो ईश्वरीजी आपण निघूया पण आधी चहा तर घेऊया तर ईश्वरी म्हणते चहा तर राकेश म्हणतो तरतरी येईल जरा मग निघूया आपण तर घ्या घ्या नाही तर गार होईल घ्या घ्या तर बरं चहा घेऊया आणि पटकीन निघूया असं ईश्वरी परत एकदा म्हणते तर ती चहा घ्यायला तयार होते असं राकेशनं मनवल्या जास्ती इन्सिस्ट केल्यामुळे तर ती असे चहाचा घोट कप असा फुंकून म्हणजे कप लावते तोंडाला तर प्रेक्षकांना राकेश बघा तिच्याकडे कसा बघतोय कशा नजरेनं बघतोय ते तर ईश्वरी एकदम चहा पिता पिताना अशी एकदम वेगळाच लागतोय चहा असं काहीतरी म्हणते पण राकेशला मग ते आठवतं की त्याने काय केलेलं असतं ते तर राकेशने 2 कप असे आणलेले असतात आणि मग त्यातल्या एका कपामध्ये ना इकडे तो औषधाचे कसले तरी थेंब मिसळतो हे त्या राकेशला इकडे आठवतंय बॅकग्राऊंडला ते दाखवलंय फ्लॅशबॅकमध्ये आणि आता प्रेक्षकांनो याचा परिणाम काय होणार ते तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाहीये हा चहा घेतल्यानंतर माझ्या इंदोरी जिलबीला अशी गुंगी येईल इंदोरी जिलबीला की आता म्हणजे ती माझ्या हातातलं खेळणं होईल चांगल्या गोष्टींसाठी वाट बघावी लागते हेच खरं असं इकडे राकेश म्हणत असतो मुद्दाम म्हणजे त्या कपात औषध ओतल्यानंतर आणि म्हणतो शेवटी आला तो दिवस असं म्हणतो आणि मग आता प्रेक्षकांनो ना इकडे बघा पुढे काय घडतंय ते तर आता ईश्वरी असं एकदम म्हणते की चहा असा का वेगळाच लागतोय असं म्हणत असते म्हणजे तोंड वाकडे वगैरे करते चहा पिताना तर राकेशला उत्तर देतो की गावातला चहा असाच असतो तर ईश्वरी म्हणते खूपच गोड आहे नाही चहा तर गावाकडे असंच करतात काय आहे ना टिपिकल गावाकडचा चहा आहे
दूध आणि साखर दोन्ही जास्त आहे असं म्हणतो तो. गोड मानून घ्या काय असेल ते. तरी मुद्दामून ना ईश्वरी असं परत पिते तर राकेश मुद्दामून नाटक करतो. तर प्रेक्षकांना आता फायनली अर्णव काहीतरी करायची वेळ आली आहे. चव काहीतरी वेगळीच लागते असं ईश्वरी म्हणत असते सारखं सारखं आणि एकदम ना डोकं असं गुंग झाल्यासारखं करते. एकदम असं म्हणजे ना असं डोक्याला हात लावून म्हणते की एकदम काहीतरी डोक्यात गेल्यासारखं वाटलं असं म्हणते. तर राकेश एकदम ना कसा बघत असतो. तर म्हणतो ईश्वरीजी अहो म्हटलं ना मी गावाकडचा आहे चहा असंच असाच लागतो तो. पण ईश्वरीजी काय खरं सांगू का हे आजचं हे तुमच्या बरोबरचा चहाचा म्हणजे ना खरं मी तुमच्याबरोबर कधीच विसरणार नाही हा अनुभव चहाचा असं म्हणतो तो मुद्दामून इकडे बोलण्यात गुंगवतोय गोड गोड बोलून. आणि ईश्वरीला त्या चहाविषयी जास्ती काही तो बोलू देत नाहीये. आणि आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागात काय होणार बघा तुम्ही. इकडे उद्याच्या भागामध्ये बाहेर काढा सगळ्यांना म्हणत ते म्हणजे सगळे येत आहेत. तर ईश्वरीच्या समोर अर्णव जाऊन उभा राहतोय आणि बाहेर पोलिसांची रेड पडली असं अर्णव सांगतो आणि म्हणतो राकेशने तुला बदनाम हॉटेलमध्ये आणलंय तर हे बघा असं म्हणत ईश्वरी परत अर्णवला काहीतरी बोलत असते. काय होतंय असं विचारते ती. तर म्हणजे राकेशने काही दिलंय का तुला. मग इकडे ईश्वरीला आठवतं की राकेशने चहा दिला होता वगैरे. आणि मग प्रेक्षकांनो आता दार उघडा या लॉजवरती रेड पडले असं परत म्हणत असतात बाहेरनं पोलीस. आणि इकडे अर्णव मंगळसूत्र काढतोय ऐश्वरीच्या गळ्यात घालण्यासाठी. नेमकं तो घालेल का नेमकं काय होईल बघूया. उद्याचा भाग इंटरेस्टिंग होणार आहे. मोठा ट्विस्ट आहे उद्याच्या भागामध्ये. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला